नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या वेळेला आपण पाहिला होता गोरिल्ला ट्रायपॉडचा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू, थोडक्यात माहिती दिली होती। तर ह्यावेळी आपण बघतोय कॉलर माईकचा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू। तर हा वायरलेस माईक सुद्धा डिजिटेक कंपनीचाच मी घेतलेला आहे। इथे मी अनबॉक्सिंग करतोय आणि त्याच्यामध्ये आत काय काय मिळतंय ते तुम्हाला मी दाखवतोय। वाह, उत्तम रीतीने पॅकिंग केलेलं आहे, खूप मस्त। आणि त्याच्यामध्ये एक छोटा बॉक्स दिलाय, त्या बॉक्समध्ये काय आपण नंतर बघूया। वायरलेस माईक आणि त्याचा रिसिव्हर असं हा मी बॉक्समधनं काढलेला आहे बाहेर। त्याचं वर्क कसं होतं, ते वर्क कसं होतं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेच। पॉवर ऑन कसा करायचा आहे, कुठून करायचा आहे तेही दाखवणार आहे। आणि हा जो ॲडॅप्टर आहे तो मी रिसिव्हर आहे तो कुठे जोडायचा आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। यूजर मॅन्युअल दिलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर दुसरं एक दिलेलं आहे ते म्हणजे तो स्कॅनर दिलेला आहे। म्हणजे एक ॲप आहे, त्याच्यातनं ते तुम्ही कसं वापरायचं आहे, कसं वापरू शकता ते दिलेलं आहे। सेटिंग्स कसे करता आहेत ते दिलेलं आहे, पण त्याची गरज मला वाटली नाही, कारण पुढे जे एक सेटिंग आहे मोबाईलमधलं त्यातनं सगळं होतं आहे आपलं, असं जाणवलं मला। तर ते सांगतो तुम्हाला पुढे काय करायचं ते। मगाशी जो आपण बॉक्स बघितला होता छोटासा, त्याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी पाऊच आणि एक चार्जिंग केबल दिलेली आहे। तो पाऊच खूप युजफुल आहे, प्रत्येक वेळी बॉक्स घेऊन जायची गरज नाही, त्या पाऊचमध्ये टाकलं दोन्ही ह्या वस्तू कुठेही घेऊन जाऊ शकता। आता हा वायरलेस माईक आणि हा जो रिसिव्हर आहे तो कसा यूज करायचा आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। मगाशीच मी एक व्हॉइस ओव्हर करत होतो, तर पॅक करून ठेवला होता। सी टाईप पोर्टमध्ये असलेला हा रिसिव्हर, जिथे आपण चार्जिंग करतो मोबाईलचं त्याच चार्जिंग पोर्टमध्ये हा सी टाईप रिसिव्हर लावायचा आहे आणि आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे आणि तिथे सिस्टीममध्ये जायचं आहे आणि तिथे OTG ऑन करायचं आहे। इथे आपला माईक जो आहे तो पॉवर बटनचं 2 सेकंद प्रेस करून ठेवायचं आहे की लगेच ब्लिंक होतो। आता OTG ऑन केल्यानंतर रिसिव्हर आणि हा माईक कनेक्ट होतात